शिल्पा 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 कुठे आहेस तू? शिल्पा शिल्पा कुठे होतीस तू? किती आवाज दिले मी तुला? इथेच तर आहे. माझ्या पेपर्सला हात का लावलास तू? पेपर्स? माझ्या टेबलवरचे. तुला माहिती ना किती इम्पॉर्टंट पेपर्स आहेत ते? अगं मी काय रिसर्चवर काम करतोय, रात्रभर जागून काम करतोय आणि सकाळी उठून बघतो तर सगळे पेपर असता व्यस्त पडलेले असतात. मग अगं हात का लावलास त्यांना तू? मी हात लावला? कधी? तू नाही लावलास मग त्यांना काय पंख फुटले का? फुटले असते. हे बघ शिल्पा, तू आजकाल खूप बोलायला लागलीस. तू तुझ्या स्टडी रूम मध्ये कोणाला जाऊ देतोस का? मला सगळं समजतंय. काय समजतंय? तू मुद्दाम करते हे सगळं मला त्रास देण्याकरता. तुझं ना घराकडे अजिबात लक्ष नाही शिल्पा. रात्री उशिरापर्यंत बाहेर असतेस तू. अगं आपल्याला एक लहान मूल आहे याचाही भान नाही तुला. तुला आहे? सांग ना, किती लक्ष आहे तुझं घराकडे? तुझी स्टडी, तुझे पेशंट, या पलीकडे तुला काही दिसतं का? शिल्पा तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. पप्पा, काय म्हणते बेटा? मला आईस्क्रीम पाहिजे. अरे बापरे, आता आईस्क्रीम पाहिजे तुला? हो. अगं पण तुला तर माहिती आहे की बाबा आता क्लिनिकला जातो. हो. मग आणि तिथे तर पेशंट असतात. हो. मग आता बाबा आईस्क्रीम कसा आणून देणार? मी तुला संध्याकाळी नक्की आईस्क्रीम आणून दे. बापरे, कोणाला तरी किती राग आलाय. पण मला माहिती आहे हा राग कसा कमी करायचा. मी तुला संध्याकाळी नक्की आईस्क्रीम आणून दे. नक्की? नक्की. हॅलो, येस निकिता. पेशंटला पाठवू का? बरं पाठव. तुम्ही जाऊ शकता. येऊ डॉक्टर? या बसा. बोला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? डॉक्टर, म्हणजे कसं सांगू, मला ना वेगवेगळे आवाज ऐकू येतात. आवाज? कसले आवाज ऐकू येतात? म्हणजे सतत कोणीतरी माझ्या कानात कुजबुजत आहे असले आवाज ऐकू येतात. टिनायटस. तुम्हाला टिनायटसचा त्रास आहे. साधारण कधीपासून आवाज ऐकू येतात तुम्हाला? महिन्याभरापासून. म्हणजे माझी बायको तिच्या यारासोबत पळून गेली ना तेव्हापासून. मला काही समजलं नाही. तुमची बायको यारासोबत पळून जाण्याचा आणि तुम्हाला आवाज ऐकू येण्याचा काय संबंध आहे? डॉक्टर, तिने माझ्या कानाखाली थापड मारली जोरात. थापड मारली का? डॉक्टर, अहो, जेव्हा ती पळून गेली ना, पळून जाण्याआधी आमच्या दोघांचं भांडण झालं होतं जोराचं. तिला मी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती साली ऐकायला तयार नाही हो. मग आमचं भांडण झालं आणि त्या भांडणाच्या भरात तिने माझ्या कानाखाली. तेव्हापासूनच हा त्रास चालू झाला. अहो पण ठीक आहे, कशा प्रकारचे आवाज ऐकू येतात तुम्हाला? म्हणजे सतत कोणीतरी माझ्या कानात बोलत आहे असे आवाज ऐकू येतात आणि तो आवाज माझ्या बायकोचाच असतो. अहो असं कसं होईल? तुमच्या बायकोचा कसा आवाज येईल तुम्हाला? तुम्हाला खोटं वाटतंय ना? सुरुवातीलाही माझा विश्वास बसला नव्हता पण तो आवाज माझ्या बायकोचाच आहे. मी माझ्या बायकोचा आवाज ओळखतो. अहो 7 वर्ष संसार केलाय आम्ही. ती साली तिला माझं सुख पाहल्या जात नाही हो. ती मला सतत त्रास देते. अहो रात्रभर माझ्या कानात कुजबुजत असते, मला शिव्या देते, मला झोपू देत नाही हो. हे बघा, हे बघा, माझ्या कानात तात्या आवाज येत आहे. डॉक्टर, मला तिचा आवाज येत आहे. डॉक्टर, डॉक्टर मला तिचा आवाज येत आहे. तुम्ही शांत व्हा. डॉक्टर मला आवाज येत आहे. तुम्ही शांत व्हा. डॉक्टर मला आवाज येत आहे. डॉक्टर मला आवाज येत आहे. हे घ्या पाणी. डॉक्टर,
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हीच म्हटलं ना की तुमची बायको तिच्या यारासोबत पळून गेली, तर मग ती तुमच्या कानात कसं घुसघुस करेल, कसा तो आवाज असणार आहे? ती जिवंत नाही आहे डॉक्टर. काय म्हणजे? म्हणजे कोणाला सांगू नका. पण जेव्हा ती पळून गेली ना, अहो तिचा मी पिच्छा केला. जसा मला मौका भेटला ना, मी तिचा गळा दाबून खून केला. मी मारून टाकला तिला डॉक्टर, मारून टाकला तिला डॉक्टर मी. खून? तरी साली माझा पिच्छा सोडायला तयार नाही. अहो माझ्या कानात येऊन सतत मला शिव्या देते, माझ्याशी भांडते. म्हणजे ती काय बोलते हे तुम्हाला ऐकू येतं, समजतं सगळं? हो डॉक्टर, डॉक्टर अहो माझी बायको मला जिवंत सोडणार नाही डॉक्टर. ती 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 माझा जीव घेईल डॉक्टर. डॉक्टर प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. मला 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 आवाजापासून मुक्ती द्या डॉक्टर. तुम्ही शांत व्हा. हे बघा, घाबरू नका. तुम्ही जे म्हणताय ते जरी खरं असलं तरी पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही आजारी आहात. तुम्हाला मानसिक आजार आहे. काय? मानसिक आजार? अहो डॉक्टर, हा आजार नाही. अहो 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 ती खरंच माझ्या कानात अहो, येऊन. शांत व्हा, घाबरू नका. मी तुम्हाला डॉक्टर परांजपेचा नंबर देतो, ते तुम्हाला यात खरंच मदत करतील. तुम्ही त्यांच्याकडे जा. अहो डॉक्टर परांजपेंनीच मला तुमच्याकडे पाठवलंय. काय? अरे मी काय करणार? हे बघा, ही मानसिक आजाराची केस आहे, कळतंय का तुम्हाला? तुम्ही डॉक्टर परांजपेला भेटा, ते तुम्हाला करतील मदत. हो, पण मी सांगतो डॉक्टर- त्यांना. अहो मी सांगितलं ना तुम्हाला, या आता. डॉक्टर तुम्ही असं नाही करू शकत डॉक्टर. तुम्हाला मला बरं करावं लागेल डॉक्टर, नाहीतर नाहीतर मी 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 नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही डॉक्टर. मी तुमचा खून करेल. मी मारून टाक डॉक्टर, तुमचा खून करेल. अरे डॉक्टर, तुमचा खून करेल डॉक्टर. मारून टाकेल डॉक्टर तुम्हाला. मी मारून टाकेल डॉक्टर तुम्हाला. अरे लापा डॉक्टर, तुमचा खून करेल. लापा डॉक्टर, डॉक्टर तुम्हाला. अरे हात मारून टाकेल डॉक्टर तुम्हाला. मारून टाकेल डॉक्टर. डॉक्टर मी तुम्हाला मारून टाकेल. डॉक्टर मी तुम्हाला मारून टाकेल डॉक्टर. डॉक्टर मी तुम्हाला मारून टाकेल. डॉक्टर वेडा माणूस होता. हॅलो निकिता. हां, मला बरं नाही वाटत आहे, मी घरी जाते. नाही नाही, काही काळजीचं कारण नाही आहे. तू बाकीच्या पेशंटला 4 नंतरचा वेळ दे. अरे रापाल, अरे निकिता, निकिता कुठे मिली ही? हॅलो हॅलो, निकिता, 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 रापाल, रापाल, अरे ऐकू येते का कोणाला? ही मजा नसेल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला सगळ्यांना जॉबवरून काढून टाकेल. अरे उभा घे, मला घरी जायचं आहे. कोणी वाजवा मला, अरे वाजवा, कोणी आहे ना, अरे वाजवा, कोणी आहे ना, वाजवा. का रे, कोण ओरडून राहिलं? अरे तो 8 नंबरचा परांज पे परत झटका आला असेल ना त्याला, रोजच झालं ना त्याचं आता. अच्छा, तोच ना जो स्वतःला डॉक्टर समजते तो? अरे इथं प्रत्येक पेशंट स्वतःला काही ना काही समजते. कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे.
एक तर नेता बी आहे. पण तुला सांगतो, हा हा जो परांजपे आहे ना, हा खरा डॉक्टर आहे. काय बोलतो? अरे मग एका टाइमचा चांगला फेमस डॉक्टर आहे. अरे बापरे, मग काय झालं असं इकडे? बायको सोडून गेली म्हणतात. अरे रे 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 रे. याले बसला झटका, झाला पागल. पण बेटा, हा डॉक्टर असल्याचा नाही विसरला घडी. कोणी वाचवा, कोणी वाचवा, अरे वाचवा रे कोणी. हा मी आता ऐकलंय यानं त्याच्या बायकोचा मर्डर केला, दिलं गाडून कुठतरी, अरे आणि आला बापरे. वेडाच्या हॉस्पिटलात. अरे काय बोलतो? अरे मग असो, काय लेखा एका एकाच्या स्टोरी आहे नाही. चल जाऊ दे, चहा पिऊन आपण. चल. मी आता ऐकलंय यानं त्याच्या बायकोचा मर्डर केला.